एक मिनिट. लग्नानंतर माझ्यासोबत जे प्रेमाने वागायला लागले होते ते या सगळ्यामुळे आरोप केला तेज प्रतापनी माझ्यावर. यांच्या या सगळ्या कट कारस्थानांमध्ये मी सहभागी असं वाटतंय त्याला. त्याच्यासोबत राहणं, त्याच्याशी लग्न करणं, त्याच्यावर प्रेम करणं हे नाटक आहे असं. काय समजू मी त्याला? कसं सांगू त्याला? कसं समजू तेव्हा हेच माझ्या संस्काराचं, आयुष्याचं, माझ्या नाताचं वाटोळं केलं तो. खरंच पैसा एवढा महत्वाचा आहे? स्वतःच्या सख्या मुलीचं आयुष्य पडायला लावावं लागतंय तुम्हाला? नाही बोललीस तू. काय वाईट चाललंय का तुझं? चांगल्या आरामात मोठ्या बंगल्यात राहतीस, असं रोबाबात मिरवतीस. एवढं मोठं खानदान बघून दिलंय तुला, मग 4 पैसे वसूल केलं तर काय बिघडलं कोणाचं? आणि काय मगापासून तुझी टिवटिव चालली आहे का? रक्ताचे नातेन, सख्खी मुलगी हेन तेन, तुला माहिती नाही. हे बघा, तुम्ही शांत बसा. शांत बसा. हे बघा, तुम्ही दोघांनी पण ना आता वाद घालू नका. ऐका ना, तुम्ही जा वरती, तुम्ही जाऊन झोपा. आपण उद्या बोलू. उद्या बोलू. हे तू मध्ये बोलू नको आमच्या दोघांच्या. आणि तुला म्हणून सांगतो, मी तुझ्या लग्नाचा बाजार मांडला. सौदा केला. पैसा घेतला. केलं. हे सगळं मी केलं. अरे माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. कारण तुझं माझं काय बी नातं नसताना आजपर्यंत तुझ्यावर लय पैसा खर्च केलाय मी. अरे फुकट वसुली तुला फुकट, पण त्याची वसुली करायला नको. बाद झालं. थांबा आता. तुम्ही एक शब्द तरी पुढे बोललात ना तर माझी शपथ आहे तुम्हाला. थांबा. तुला मरायची लय हौस झाली काय? का बस? काय 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 म्हणाले आता? काय संबंध नाही म्हणजे? नाही, संबंध नाही म्हणजे काय? मला कळायला हवं. नाही वैद, अगं काही नाही. ते त्यांचं रागाच्या भरात बोलले ते. काही नाही, तू नको विचार करू त्याचा. रागाच्या भरात काही बोलतील, याला काय अर्थ आहे? अख्खी मुलगी आहे ना मी तुमची, जन्म दिलायत ना मला, मग फुकट पोचलं का म्हणताय? हे बास, आता कान उघडे ठेवून ऐक. ना आम्ही तुला जन्म दिलाय, ना तू आमच्या रक्ताची आहेस. तुला आजपर्यंत मी जी अजाबात किंमत दिली नाही ना, ते ह्याच कारणामुळं. कारण तुझ्या माझ्यात कुठलं बी नातं नाही. रस्त्यावर पडलेली पोर तू, रस्त्यावर पडलेली, कळलं का? तू माझ्या पोटची पोरगी नाही.
माझ्या पोटची लेख एकच आहे, स्नेहा धनाजी जगताप. आणि तुला उपकार समज माझे तुझ्यावर, मी तुला माझं नाव लावू देतोय तुझ्या नावापुढं. काय बघा, मी पाया पडते तुमच्या, कशाला विषय तू गप करता? ग. मी काय ऐकून घेऊ हिचं? अरे हिच्या बापाचं खातो का मी? ए वैदू वैदू ऐक, अगं काय नाही, त्यांचा जरा ताबा सुटलाय. हा ऐका ना, तुम्ही जा आतमध्ये, जा झोपा तुम्ही जाऊन. हा खरंच तुमची मुलगी नाही. ए किती उलट सुलट प्रश्न विचारलेस ना तरी सत्य बदलत नसतं. तू माझी पोरगी कधीच नव्हती, आता नाही, यापुढे राहणार नाही. हे वैदू बाळा, हे असं काही नाही. हा माझं लेकरू आहे तू, माझं लेकरू आहे. जशी ताईडी आहे ना तशीच तू आहे, कळलं का? मी वाढवलं तुला, मी मोठं केलंय, काही कोणाचं ऐकायचं गरज नाही. काय झालं, माझी पोटची पोरगी नसलीस म्हणून काय झालं, पण माझं लेकरू आहे तू, कळतंय? माई घरात काही झालंय का? अण्णांचं औषध आणायला म्हणून 2 दिवस काय बाहेरगावी गेले, घरातलं वातावरणच बदलून गेलंय. आल्यापासून वैद्यही पण मला कुठं दिसलं नाही. कुठं बाहेर गेली आहे का? आमचे जावई पोलीस अधिकारी आहेत, ते पण आमची एवढी चौकशी करत नाही जेवढी तुम्ही करताय. प्रवास होऊन आला, दमला असाल, खूप झाली, शांतपणे झोपा. तसं नाही, आईनं मला घरात काय घडलं ते सगळं सांगितलंय. बाबूने जागाच्या भरात घेतला असेल निर्णय. मला माहितीये ना, बाबू आतून खूप खचला असणार आहे.